चंद्रपुरात काँग्रेसच्या व्हीजेएनटी कार्यकर्त्यांचा खासदार प्रतिभा धानोरकरांविरोधात संताप. तिकीट न दिल्यानं व्हीजेएनटी कार्यकर्त्यांनी खुलासा मागितला. प्रतिभा धानोरकरांनी केलेल्या तिकीट वाटपाची पक्षानं चौकशी करण्याची कार्यकर्त्यांची मागणी आहे. धानोरकर मॅडमवरच आरोप करत आहे, कारण त्यांनीच एबी फॉर्म दिलेले आहे. मी डायरेक्ट त्यांच्यावरच आरोप करतो, कारण निष्ठावंत कार्यकर्त्यांना सुद्धा तिकीट न देता बाहेरून आलेल्या बीजेपीच्या कार्यकर्त्यांना काही सेटिंग करून देण्यात आलेले आहे. त्यासाठी तर नागपुरात शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून परिवर्तन पॅनल आघाडीची घोषणा करण्यात आली आहे. काँग्रेससोबत युती तुटल्यानं शरद पवारांच्या राष्ट्रवादीची नवी वाट पाहायला मिळते. परिवर्तन आघाडीमध्ये 17 संघटना आणि स्थानिक पक्षांचा समावेश आहे. काँग्रेसलाच लढायचं नाही असं त्यांना दिसते. कुठेतरी भाजपला फायदा पोहोचावा असे विविध पक्षांना दूर ठेवून असं लक्षात आलं. त्याच्यामुळे आम्ही ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करतो. वॉर्ड क्रमांक 87 मध्ये अपक्ष उमेदवार महेंद्र पवार यांच्याकडून भाजपा उमेदवारांवर आक्षेप घेण्यात आला. भाजपचे उमेदवार महेश परकर यांनी अनधिकृत बांधकाम केल्यानं उमेदवारीवर आक्षेप घेण्यात आला. भाजपा उमेदवाराचा अर्ज बाद करण्याची मागणी करण्यात आली. 3 बेंच की जजेस ने ये कहा था कि अगर इलीगल कंस्ट्रक्शन हुआ है, नोटिस इशू हुई है, तो वो कॉर्पोरेटर बनने का हकदार ही नहीं है. तो इस तरीके से हम लोग अभी वापस से 3:30 बजे हम लोगों को सब जजमेंट वगैरह सबमिशन के लिए दिया हुआ है. लेट्स सी अभी क्या ऑर्डर पास होता है. बोरिवलीच्या गोराईमध्ये शबरीमाला उत्सव उत्साहामध्ये संपन्न झालेला आहे. श्री पद्मावती अय्यप्पा भक्तवृंद मंडळातर्फे गेल्या 25 वर्षांपासून उत्सवाचं आयोजन केलं जातं. वांद्रे कार्टर रोडवरती नववर्षाच्या स्वागतासाठी आय लव्ह मुंबई आणि स्पंदन फाउंडेशन कडून कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. कार्यक्रमाला आशिष शिलारांची उपस्थिती जी आहे ती पाहायला मिळाली. अमरावतीच्या बोर्ड गावामध्ये दबाव आणून धर्मांतर होत असल्याचा बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांचा आरोप आहे. संबंधितांविरोधात आता बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांकडून पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करण्यात आली. केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान सहकुटुंब साई दरबारी आलेले आहेत. नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला साई समाधीचं त्यांनी दर्शन घेतलं. चिल्लीत नववर्षाच्या पूर्वसंध्येला अभिनेता नागार्जुन हा साईचरणी लीन झालेला आहे. नागार्जुननं साईबाबांच्या दर्शनानंतर समाधान व्यक्त केलेलं आहे. यानंतर साईबाबा संस्थांच्या वतीनं त्याच्या साई मूर्ती आणि शाल देऊन सत्कार करण्यात आला. धुळ्यात पोलिसांकडून नाकाबंदी करण्यात आली. नववर्षाचं आगमन आणि निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून वाहनांची तपासणी करण्यात येते. शहरातील प्रत्येक चौकात पोलिसांकडून कसून चौकशी केली जाते. नाशिकच्या लासलगाव पोलिसांकडून 31ला अनोखा उपक्रम पाहायला मिळतोय. दारूऐवजी दूध पिण्याचं पोलिसांकडून नागरिकांना आवाहन केलं जातंय. पोलीस ठाण्यासमोरील दारूच्या दुकानासमोर पोलिसांकडून 100 लिटर दुधाचं वाटप करण्यात आलंय.